मी काही बोलायच्या आधी हा एक छोटासा व्हिडिओ बघा. ॲव्हरेज रनर वर्सेस अ ट्रेंड ॲथलीट. लवकर स्टार्ट करतो, ॲडव्हान्टेज आहे, लीड आहे, अँड इट ही स्टील लुजेस. ऑफकोर्स तो हारणारच होता, कारण तुम्ही कम्पीट करता एका प्रोफेशनल ॲथलीट सोबत, ज्याची किती वर्ष त्याच्यामध्ये गेलेले तर आपल्याला माहित नाही. पण एवढा हेड स्टार्ट, एवढी लीड भेटून सुद्धा तो इतक्या लोकांसमोर हारलाय. खूप एम्बॅरेसिंग वाटलं असेल ना. आपण चुकतो इथंच. आपण फक्त रिझल्ट्स कम्पेअर करतो विदाउट सीइंग द टाइम, रिपिटिशन अँड फेल्युअर्स बिहाइंड देम. हा पॅटर्न आपण सगळीकडे बघतो. लोक हार्डवर्क करतात, पुन्हा पुन्हा ट्राय करतात, अँड दे शो अप इवन इफ फील्स लाईक गिव्हिंग अप. पण तरी सुद्धा लोक स्वतःलाच ब्लेम करतात फॉर नॉट मॅचिंग द आउटकम्स विथ समवन हू हॅज गिव्हन हिज इयर्स ऑफ लाईफ. मी म्हणत नाहीये की आपले स्टँडर्ड कमी करायचे, एवढ्या वेळात एवढंच होतं त्यामुळे जास्त एक्सपेक्ट करायचं नाही असं ठरवायचं नाही. जर कम्पेअर करायचंच असेल तर दुसऱ्याची आणि आपली टाइमलाईन कम्पेअर करायची, नॉट जस्ट आउटकम्स. जर कम्पेअर करायचंच असेल तर स्वतःच्या ओल्ड व्हर्जन सोबत कम्पेअर करायचं आणि आपले प्रोग्रेसचे बेंचमार्क सेट करायचे.